सांगली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। अर्ज माघारीवरून आता भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या घरावर थेट हल्ला करण्यात आलाय। हल्लेखोरांकडून चारचाकी दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। संदीप वनमाने यांच्या घरावर आणि मुलावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। शिवसेनेच्या उमेदवारांना हल्ला केल्याचा आरोप होतोय। वार्ड क्रमांक 3 मध्ये माझी आई भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासाठी उभे आहे व समोरचे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत सागर वनखंडे यांनी काल रात्री 12च्या सुमारास गुंड प्रवृत्तीचे मर्डरमधले कुपवाडमधल्या मर्डरमधले व खंडेराजुरीमधले इथले मर्डरमधले अशी गुंड प्रवृत्तीमधले काल रात्री लोक मला पाठवून देऊन धमकी दिली की अतुल वैदंडे आणि निलेश गडदे असे हे मर्डरमधले आरोपी आहेत। यांनी मला काल रात्री येऊन मला कोयता व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मला म्हटले की उद्या सकाळी तू पहिला अर्ज मागं घ्यायचा, सागर वनखंडेचे यांच्या अर्ज तुम्ही ठेवायचा नाही त्यांच्या विरोधात। म्हणजे याचा अर्थ काय आहे? शिंदे गट हे म्हणजे काय गुंड प्रवृत्तीचे असे लोक पाठवून देऊन आमच्यावरती दबावशाही करत आहेत का? म्हणजे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का? शिवसेनेकडून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब आहेत। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे। केडगाव भाग हा संवेदनशील असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचा आरोप होता। जे दोन्ही जे उमेदवार आहेत ते गेल्या काल संध्याकाळपासून गायब आहेत। म्हणजे आमच्या संपर्क कार्यालयावरून त्यांनी पक्षाचं सगळं साहित्य नेलं की आता प्रचाराला जायचं म्हणून, पण काल संध्याकाळी घरी न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झाला आहे। त्यामुळे आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येत आहे काळजीपोटी की आता आम्ही जबाबदारीने त्यांना निवडणुकीला उतरवलं आहे, पण आता ते आज कुठं गेले आमच्या पोरांचं काही बरं वाईट झालं। कारण की केडगावचा इतिहास पाहता त्या ठिकाणी रक्तरंजित निवडणूक त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे। याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आज त्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी खरं तर समोर येते। पुण्यात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं नेमकं काय होणार अशी चर्चा रंगली। अर्ज माघारीचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे, मात्र शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये कुठल्याही हालचाली नाहीयेत। अद्यापही शिवसेना भाजपमध्ये कुठलीही बैठक झाली नसल्याची माहिती आहे। कुठल्या प्रभागातून कोण उमेदवार मागे घ्यायचं याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही। 140 पेक्षा अधिक जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत, मात्र अद्याप कुणालाही उमेदवारी मागे घेण्यासाठी संपर्क झालेला नाही। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। उद्या पुण्यात शिवसेना भाजप युतीचं काय होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।